शहरातील टीव्ही सेंटर भागातील संजय गांधी मार्केटजवळ मुख्य जलवाहिनीवर गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे। सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, तर स्थानिक व्यापाऱ्यांवर याचा परिणाम झाला असल्याने व्यापारी देखील त्रस्त आहेत। जलवाहिनीची दुरुस्ती करण्याची मागणी आता नागरिकांसह व्यापारी देखील करत आहेत। पाहूयात। नमस्कार। संजय गांधी मार्केटमध्ये सगळे व्यापारी फार त्रस्त झालेल्या पाण्यामुळे अनेक वर्षापासून प्रशासनाला सांगू आम्ही वैतागलेलो आहे। प्यायचं पाणी नाही लोकांना प्यायला, लोकांना 10 दिवसानंतर पाणी येऊ लागलं। हे 24 तासाचं जो पाईपलाईन गेलेली त्याच्यातनं चोरी करून नळ घेतलेला आहे। सगळ्यात पहिले या बारवाले हॉटेलवाले पोलीस स्टेशनला जो नळ दिलेला आहे तो लवकरात लवकर बंद करण्यात येणे, कारण की बाहेर ग्रामीण भागात प्राण्यांना पाणी नाही आहे, पाणी छावण्या लावलेलं आहे प्रशासनाने। तरी आमची नम्र विनंती आहे का हे लवकरात लवकर कारवाई करून हे पाईपलाईन बंद करायला पाहिजे। हा हडको भाग आहे। एकीकडं शहराला 8 दिवसाला पाणी पुरवठा होत असताना या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे। या पाईपलाईनमधूनही जवळजवळ 8 दिवस झाले आम्ही पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनाही संपर्क केला आणि त्यांनी हलगर्जीपणा केला। तर आम्ही आज वाट बघितली, आजपर्यंत कुणी आलेलं नाही आहे आणि याच पाणी शहराला पाणी पुरवठा होत नसल्याने 2 महिन्यापूर्वी मनसेच्या वतीने आम्ही आंदोलन केलं होतं महानगरपालिकेमध्ये। तरी हे महानगरपालिकेचे अधिकारी नको त्या ठिकाणी नाक खुपसत बसलेला आहे। लोकांना प्यायला पाणी नाही, पण आज पाणी वाहत आहे रस्त्याने, दुर्लक्ष करत आहे। लोकांची समस्या वारंवार फार भयंकर होत चाललेली आहे, तरी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे। आज ठीक आहे, आज केलं तर ठीक आहे, उद्या आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत। नेमकं कोणावर गुन्हा दाखल करणार आहे? पाणी पुरवठा अधिकारी जे कोणी असतील महानगरपालिकेचे त्यांच्यावर करणार आहोत। याविषयी तुम्ही आता कोणाकोणाशी संपर्क साधलेला आहे? आम्ही जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत, मालक साहेब म्हणून आहेत, त्यांच्याशी मी संपर्क केला। ते बोलले मला मी अर्धा तासात पाठवतो, झाले 3 तास आणखी कुणी आलेलं नाही महानगरपालिकेचे अधिकारी। ओके। आम्ही मार्केटचे दुकानदार आहे। आम्ही यामुळे पाण्यामुळे खूप त्रस्त आहे। आमच्या समस्या खूप वाढत चालल्या, आमच्याकडे गिऱ्हाईक येत नाही आहे आणि याच्यामुळे आमचं जरा व्यवस्थित सगळं बिघडलेलं आहे। आता सध्या याच्यावर काहीतरी पर्याय काढावा महानगरपालिकेने। तुमचं काय म्हणणं? संजय गांधी मार्केट टीव्ही सेंटर इथे पाण्याने त्रस्त नागरिक आणि डासांचा उत्पात झालेला आहे। लोकांना चालण्यासाठी रस्त्यावर जागा पाहिजे, पण पाण्याने लोकांना चालता येत नाही। इथं 8 दिवसाला लोकांना पिण्यासाठी पाणी येत नाही आहे, पण दिवसा ढवळ्या रोज पाणी वाहत आहे, त्याचं डासाची उत्पत्ती झालेली आहे, लोकांना त्रास आहे। इथं आम्हाला पिण्यासाठी 24 तास पाण्याची मुबलक सुविधा होती, पण आज आम्हाला 2-3 दिवस पाणी पिण्यासाठी मिळत नाही। महानगरपालिकेने याचा जबाब द्यायला हवा आम्हाला। आम्ही कमर्शियल मार्केटमध्ये असल्यानंतर पूर्ण टॅक्सेस वगैरे पे करून पण आम्हाला सुखसुविधा भेटत नाही, याचा जबाबदार कोण आहे असं आम्हाला महानगरपालिकेला सवाल आहे। आमच्या प्रश्नांचा उत्तर आम्हाला कधी भेटेल? आणि हे आजपासूनचं नाही, हे 10 वर्षापासूनचं रोजचं आमचं हेच कारण आहे। आणि पाणी कंटिन्यू वाहत राहतं। महानगरपालिकेला सूचना देऊन त्यांना लेखी अर्ज करून आयुक्त याच्यामध्ये दखल घेत नाही, महानगरपालिका यामध्ये दखल घेत नाही। फुटपाथवर चालण्यासाठी लोकांना जागा नाही, पण आज मुलवाल्यांनी त्याचं अतिक्रमण करून जागा अरुंद करून टाकलेली। मार्केटमध्ये कस्टमर नाही, व्यापाऱ्यांचे हाल आहेत, व्यवहार होत नाही, घरची परिस्थिती बिकट आहे, भाडे भरा हे करणार, माणूस कसा जगणार आणि कसे भाडे भरणार? काय बोलण्यासारखं राहिलंच नाही हो, सगळे बोलून बसले हो। किती वर्ष झाले इकडे हाच समस्या आहे, पाणी मिळत नाही आहे लोकांना। पण इथे दररोज पाणी वाहतं इथे आणि जाता येता लेकरांना, लहान मुलांना इथं कसरत करत चालावं लागते। इकडे कोणी वयस्कर म्हातारे लोक, कोणी लेडीज इथून चालताना कबड्डी खेळत चालावं लागतं, असं चालावं लागतं उड्या मारत मारत। सगळ्या दुकानं खराब झालेल्या आहे। मार्केटमध्ये रात्री लाईट नाही आहे, अंधार पडलेला आहे। रात्री इथं गांगारी लोक इथं गोट्यावर बसून दारू पितात, त्याचा त्रस्त झालेले लोक। त्यासाठी महानगरपालिकेने, पोलीस यंत्रणेने ताबडतोब इथं आमचं पाणी बंद करण्यात यावं, एवढीच विनंती।